नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर, कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीचे गुळाच्या पाकातील रसरशीत असे रायते। तर चला पाहूया कृती। तर यासाठी घेतलेला आहे तांबा, तो स्वच्छ धुवून आपण पुसून घ्यायचा आहे। यानंतर बटाट्याचे आपण सालं काढतो त्याप्रमाणे आंब्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। त्याप्रमाणे पूर्ण आंब्याचे साल आपण काढून घेणार आहोत। पूर्णपणे साल काढून झालेला आहे। आपण बारीक फोडी करून घेऊया। किसून घेतलं तरी चालेल, पण मी इथं बारीक फोडी करून घेत आहे। याप्रमाणे लागणार आहे पाव किलो, त्याच्यानंतर मीठ, तिखट घेतलेलं आहे, थोडीशी फोडणीसाठी घालणार आहे मोहरी, तेल आणि इथं घेतलेली आहे मिरची पावडर आणि 4 लवंगा आणि इथं आपण घेतलेला आहे मिरी पावडर। तर पुढील कृती पाहूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात आपण 1-2 चमचे तेल घालून घेणार आहोत। जास्त घालायचं नाही आहे। तेल तापलं की आपण ह्याच्यात घालणार आहोत मोहरी, मोहरी तडतडली की आपण ह्याच्यात घालणार आहोत बारीक केलेला गूळ, चांगला आपण मिक्स करून घेऊया। गूळ विरघळून छान एक तरी पाक होईपर्यंत आपण हे फिरवणार आहोत। पूर्णपणे विरघळलेला आहे। आता त्या आंब्याच्या फोडी गुळाच्या पाकामध्ये थोड्याशा आपण शिजायला घेऊया। त्यासाठी मी आणखी 5 मिनिटं झाकण लावून ठेवते आणि मंद आचेवर हे आपण शिजवून घेऊया।
त्याच्यानंतर मी घेतलेला आहे 2 ते 2.5 चमचे लाल तिखट आणि चवीपुरते 1 चमचा मीठ आहे. मिरी पावडर आणि थोडीशी वेलची पावडर आणि 4 लवंगा मी टाकत आहे आणि मिक्स करून घेऊया. थोडं थंड झालं की आपण हे काचेच्या बरणीत भरून घेणार आहोत. 1 तासानंतर आपलं रायतं मस्त थंडगार झालेलं आहे आणि पाक असा घट्ट झालेला आहे. आता मी हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे. तर आपलं हे रायतं जवळजवळ 6-7 महिने टिकू शकतं. मी आता ही बरणी भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तयार झालेलं आहे आपलं कच्च्या कैरीचं गुळाच्या पाकातील रसरशी तसं रायतं. तर सगळीनो आपण ही करून पहा, खाऊन पहा आणि आजची आपली ही कृती आपणास आवडली